तो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारकिले AB. वी आर मुव्हिंग फर्दर इन द डिटर्मिनंट्स. आपला चॅप्टर डिटर्मिनंट अँड मॅट्रायसिस पैकी डिटर्मिनंटचा एक पार्ट आपण पाहिला की व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कशी फाइंड करायची, मायनर्स अँड कोफॅक्टर्स, डेफिनेशन ऑफ द एक्सपांडिंग डिटर्मिनंट, हे सगळं आपण पाहिलं. आता प्रॉपर्टीज लर्न करायची आपल्याला. सोबतच्या फर्स्ट प्रॉपर्टीज ऑन द बोर्ड. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड. रोच्या जागी कॉलम करा, कॉलमच्या जागी रो करा, फरक पडणार नाहीये. लेट्स प्रूव्ह दिस प्रॉपर्टी बेटा. आपण याला प्रूव्ह करू. फॉर एक्झाम्पल, मी एक रॅन्डम डिटर्मिनंट घेतो बरं का, की ज्याचं नाव ए दिलं आपण, ठीक आहे ना, किंवा डिटर्मिनंट डी लिहू आपण, काय फरक पडत नाही आपल्याला, ठीक आहे. डिटर्मिनंट इज डी. बाळा एक डिटर्मिनंट आहे माझ्याकडे, 3/3 घेऊ आपण, नो इश्यू. 2 - 1 2 1 3 4 5 -2 3. ठीक आहे, एक टाइमपास डिटर्मिनंट मी घेतला. आता मी याला एक्सपांड करतो आणि लेट्स फाइंड इट्स व्हॅल्यू. तर मी तुम्हाला शॉर्टकट दिला होता फाइंड करायला बेटा. काय करायचं, याची व्हॅल्यू मला जर का काढायची आहे बरं का, हा, लेट्स फाइंड इट्स व्हॅल्यू. तर काय करायचं बेटा, कॉपी पेस्ट करायचं त्याला. 2 1 5 -1 3 -2 2 4 3. क्लिअर आहे. आता काय करायचं बेटा, पहिले दोन कॉलम त्याची कॉपी पेस्ट करून टाकायचे. 2 1 5 -1 3 -2. काय करायचं, टॉपचा एलिमेंट घ्यायचा, डायगोनल 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 डायगोनल. चला करा मल्टिप्लाय. 3 त्रिक 9 आणि 9 दुने किती झालं बेटा, 18. ओके, 5 चोक 20, 20 गुणले -1 -20, बे एक बे आणि -2, काय झालं -4. क्लिअर आहे. मायनस साईन द्यायचं, नंतर खालून सुरू व्हायचं. धिस डायगोनल धिस डायगोनल धिस डायगोनल. ठीक आहे ना. 5 त्रिक 15, 15 दुने 30. आता निगेटिव्ह आहे, बेचोक 8 दुने 16, आन्सर विल बी निगेटिव्ह. 3 एक 3 -3. क्लिअर आहे बेटा. मल्टिप्लाय करायचं, ऍड करत चालायचं. ठीक आहे ना. सो आता बघ, -20 आणि -4 -24, 18 -24 काय होईल बेटा आन्सर, -4. मायनस ह्या ब्रॅकेट मध्ये बघ, -16 -3 झाले -19. 30 मधून 19 गेले, उरले 11. आता बघ, -4 -11 आन्सर विल बी -15. गेटिंग. सो -15 इज द आन्सर. गेटिंग. परंतु अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी, ठीक आहे ना, मी म्हणतो एक्सचेंज रोज अँड कॉलम्स. ओके बेटा, रोज अँड कॉलम्स. तो जो डी डॅश आहे, मी त्याला डॅश म्हणतो, नवीन डिटर्मिनंट. हे बघ, रोला कॉलम, दुसऱ्या रोला दुसरा कॉलम, तिसऱ्या रोला तिसरा कॉलम. क्लिअर आहे बेटा. इंटरचेंज केले, म्हणजे ज्या रोज होत्या त्यांना कॉलम्स केलं, म्हणजे ऑटोमॅटिकली ज्या कॉलम्स होत्या त्या रोज आल्या. डन. चलो आता आपण याला फाइंड करू. ठीक आहे ना. बघ, याची व्हॅल्यू -15 यायला पाहिजे. चला कसं सोडवायचं. 2 -1 2 1 3 4 5 -2 3. डिटर्मिनंट कॉपी पेस्ट करायचा. पहिले दोन कॉलम उचलायचे, कॉपी पेस्ट करायचे. सो 2 -1 2 1 3 4. ठीक आहे. टॉपचा एलिमेंट घ्यायचा आणि डायगोनल डायगोनल. क्लिअर आहे. डायगोनली जायचं. गुणाकार कर बेटा यांचा. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18 झालं. ओके. आता 1 गुणिले -2 गुणिले 2, व्हॉट विल बी आन्सर बेटा, -4. येस और नो. अच्छा, ते पण निगेटिव्ह येईल, 5 चोक 20. क्लिअर आहे बेटा. चला मायनस. आता खालून सुरू व्हा. डायगोनल डायगोनल डायगोनली. ठीक आहे ना. चलो. सो 2 त्रिक 6, 6 पंचे 30. बर. 4 दुने 8, 8 दुने 16. आन्सर विल बी निगेटिव्ह, कारण एक जण निगेटिव्ह आहे. 3 एक 3, राईट. एक जण निगेटिव्ह, आन्सर इज निगेटिव्ह. सो बच्चा दिस इज 20 आणि 4 24, बरं का, -24. आता 18 -24 -6 मायनस बेटा ब्रॅकेट मध्ये 16 आणि 3 19, 30 मधून 19 गेले 11. -6 -11 -17. कॅल्क्युलेशन मध्ये 100% मी काहीतरी गडबड केली. -24, 18तून 24 गेले, -6.
सो बेटा व्हेरी सॉरी, छोटी मिस्टेक मी केली. 18तून 24 गेले, हे -6. सो इट हॅज टू बी -17. ओके, आय एम व्हेरी सॉरी, सिली मिस्टेक, कॉस्ट झाली असं आपल्याला, आहे की नाही. 18तून 24 गेले, -6, -11, -17, -17 गेटिंग. सो यू आर ऑब्झर्विंग ना बेटा, यू आर ऑब्झर्विंग डी अँड डी डॅश दे बोथ आर सेम. म्हणजे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केल्याने डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूला फरक पडत नाही. वी हॅव प्रूव्ड दिस. तर बेटा सेकंड प्रॉपर्टी, लुक हियर, इफ एनी 2 रोज और 2 कॉलम्स, एखादी डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो किंवा 2 कॉलम जर का इंटरचेंज केले, सगळेचे सगळे नाही बरं का, कोणतेही 2, बच्चा देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस बाय द साइन ओनली. म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आर यू अंडरस्टँडिंग? साइन ओनली म्हणजे काय? प्लस असेल तर मायनस. ही कन्सेप्ट क्लिअर बेटा? लेट्स प्रूव्ह दिस. प्रूव्ह करू आपण याला. चलो आपण काय करू बच्चा, एक डिटर्मिनंट घेऊ आपण डी. ठीक आहे, सपोज 1 -1 2 -2 3 -4 5 2 -3. एक रॅन्डम डिटर्मिनंट मी घेतला. ओके बेटा, आता आपण काय करू, याला एकदा सॉल्व्ह करू फास्ट मध्ये, जसं आपण मागाशी केला होता. चलो कसं करायचं सॉल्व्ह. 1 -2 5 -1 3 2 2 -4 3. पहिले 2 कॉलम कॉपी पेस्ट करा. 1 -2 5 -1 3 2. ओके, चला आता एकदम सावकाश करू आपण, चुकायला नको. सो बच्चा हा मल्टिप्लाय करा. 3 त्रिक 9. पुढे बघ, मायनस मायनस प्लस होईल. 5 चोक 20. 2 दुने 4 आणि 4 दुने 8. एक निगेटिव्ह असो, निगेटिव्ह मायनस. चला खालून सुरू आता. चलो 5 त्रिक 15. 15 दुने 30. 2 चोक 8 मायनस. कशामध्ये एक जण निगेटिव्ह आहे. 3 दुने 6 पॉझिटिव्ह. कशामध्ये 2 निगेटिव्ह. आन्सर इज पॉझिटिव्ह. सो बेटा दिस इज इक्वल टू, आता बघ 20 आणि 9 29, आणि 29 मधून 8 गेले, राहिले 21, वजा ह्या ब्रॅकेटमध्ये 30 आणि 8, आपलं सॉरी 30 आणि 6 36, आणि बेटा किंवा असं करूया आपण -8 आणि +2 -2. 30 मधून 2 गेले 28. गेटिंग? समजतंय ना? सो 21 मधून 28 गेले. ओके, दॅट आन्सर विल बी -7, मोठ्या संख्येत चिन्ह. ठीक आहे ना? सो हा जो डी आहे हा किती आला रे बच्चा? -7. आता कोणत्याही 2 रो किंवा 2 कॉलम इंटरचेंज करा. चला आपण 2 कॉलम इंटरचेंज करू. ठीक आहे ना? मी म्हणतो इंटरचेंज रो किंवा कॉलम, तुम्हाला जे आवडेल ते. मी असं म्हणतो इंटरचेंज, इंटरचेंज फर्स्ट आणि थर्ड घेऊ आपण. फर्स्ट अँड थर्ड कॉलम. ठीक आहे, इंटरचेंज फर्स्ट अँड थर्ड कॉलम. मग बच्चा जो नवीन डिटर्मिनंट आहे मी त्याला म्हणू का डी डॅश. ठीक आहे, चलो बेटा कॉन्सन्ट्रेट की हा जो डी डॅश आहे ना आपला, हा काय होईल आता, पहिला आणि तिसरा इंटरचेंज करू. म्हणजे पहिल्याच्या जागी तिसरा टाकू आपण. सो 2 -4 -3. ओके, मधल्याला काहीच नाही करायचं आपल्याला. -1 3 2. ओके, अच्छा, आणि पहिला तिसऱ्याच जागी टाकू आपण. सो 1 -2 आणि 5. ठीक आहे, चला आता हा डिटर्मिनंट सोडू आपण. कसा सोडवायचा? 2 -4 -3 -1 3 2 1 -2 5. 2 कॉलम कॉपी पेस्ट करा. सो 2 -4 -3 -1 3 2. चलो ठीक है. सो बच्चा 2 6 6 पंचे 30. 3 निगेटिव्ह आहे. सो आन्सर इज निगेटिव्ह. 3 दुने 6, 4 दुने 8. आन्सर इज निगेटिव्ह. क्लिअर आहे? मायनस ब्रॅकेट मध्ये, चला आता खालून सुरू व्हा. ओके, सो बच्चा
3 त्रिक 9 निगेटिव्ह, कारण एक जण निगेटिव्ह आहे. 2 दुने 4, 4 दुने 8 निगेटिव्ह. 5 चोक 20 पॉझिटिव्ह, कारण की 2 जण निगेटिव्ह आहे. विच इज इक्वल टू -6 -8 -14. 30 मधून गेले 14, राहिले 16, वजा ह्या ब्रॅकेटमध्ये 20 आणि हे -9 -8 -17. सो 20 मधून 17 गेले, राहिले 3. 16तून गेले 3, किती आले बेटा? 13. बेटा एक छोटीशी मिस्टेक मी पुन्हा एकदा केली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे मायनस साईन होतं, मी इथं लिहिताना प्लस लिहिलं. ओके, व्हेरी सॉरी. रिकरेक्ट. चला, मायनस केलेला मी, प्लस झालं ते. 1 -2 5 -1 3 2. ठीक आहे ना. चला आता करा. 3 त्रिक 9. दिस विल बिकम -9. ठीक आहे ना. पुढे +20 आणि येस ओके. आता मायनस 5 त्रिक 15 15 दुने 30. येस सर. पुढे निगेटिव्ह बेचोक 8 आणि नंतर आन्सर विल बी निगेटिव्ह. आहे की नाही? 3 दुने 6, 3 निगेटिव्ह आहे. आन्सर इज निगेटिव्ह. चलो, सो -9 -8 -17 क्लिअर आहे. सो 20 मधून 17 गेले, राहिले 3, वजा त्या ब्रॅकेटमध्ये 8 आणि 6 14. 30 मधून गेले 16, 14 30 मधून 14 गेले, किती उरले बच्चा? 16. 3 मधून गेले 16 -13 आणि हे +13. यू आर ऑब्झर्विंग डी डॅश किती आला रे बाळा? आला +13. आला की नाही? येस सर. आणि डी किती आला? डी किती आला? -13. ओके, सो इफ दिस वॉज निगेटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह. व्हॅल्यू सेम 13, फक्त हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. सो मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. सो आय होप सेकंड प्रॉपर्टी इज ऑल्सो प्रिटी क्लिअर विथ यू. तर मला थर्ड प्रॉपर्टी सांगते, इफ एनी 2 रोज और 2 कॉलम्स, कोणतेही 2 रो किंवा 2 कॉलम सेम सेम असतील, तर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0. डिटर्मिनंट व्हॅल्यू काय येईल? 0. 2 एक्झाम्पल घेऊ बेटा आपण. 2 एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 1. आपण म्हणू की बाबा डिटर्मिनंट आहे माझ्याकडे आणि तो आहे लाईक दिस. 2 रो सारख्या सारख्या घेऊ आपण. म्हणजे कशा? सपोज 2 3 -1 आणि ही घेऊ. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? फर्स्ट अँड द थर्ड रो इज आयडेंटिकल. आहे की नाही? फर्स्ट अँड थर्ड रो इज सेम, ही आणि ही. चला, मग आता याला जर काय एक्सपांड केलं बेटा, राईट? चला एक्सपांड करू याला. सो 2 2 2 3 4 3 -1 5 -1. पहिले 2 कॉलम कॉपी पेस्ट करा. ओके, चला सोडवा. सो बेचोक 8 गुणिले -8. ठीक आहे. 3 5 15 15 दुने 30, 3 दुने 6 निगेटिव्ह, मायनस इंटू ब्रॅकेट. चला आता खालून सुरू व्हा. बेचोक 8 गुणिले -1 -8. 3 5 15 15 दुने 30, 3 दुने 6 गुणिले -1 -6 इज इक्वल टू. आता -8 आणि -6 -14. 30 मधून गेले 14, उरले 16, मायनस इंटू दिस ब्रॅकेट. -8 आणि -6 -14. 30 मधून 14 गेले, उरले 16. बेटा 16 - 16 इज 0. लेट्स टेक सेकंड एक्झाम्पल. डी डॅश. दुसरा एक डिटर्मिनंट आहे बाळा, की ज्याच्यामध्ये 2 कॉलम सारखे, समजा पहिला दुसरा आणि तिसरा असे 2 कॉलम सेम सेम आहे. विच आर 1 -2 3 आणि हा पण 1 -2 3. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? इथे काय होतं बेटा? रो फर्स्ट आणि थर्ड कशी होती बेटा? आयडेंटिकल, आहे की नाही? इथे काय ऑब्झर्व करतोय मी? कॉलम कॉलम सेकंड आणि थर्ड कसा आहे रे बेटा? आहे की नाही? आयडेंटिकल आहे, आयडेंटिकल आहे. चला एक्सपांड करा बरं याला. सो 4 -2 5
पहिले दोन कॉलम. सो 4 - 2 5 1 - 2 3 राईट. हा. सो विच इज इक्वल टू 4 दुने 8 8 त्रिक 24 निगेटिव्ह 5 दुने 10 निगेटिव्ह 3 दुने 6 निगेटिव्ह आतमध्ये. आता खालून सुरू व्हा. ओके. 5 दुने 10 निगेटिव्ह 3 दुने 6 6 चौक 24 पॉझिटिव्ह 3 दुने 6 निगेटिव्ह कारण एक जण निगेटिव्ह आहे. विच इज इक्वल टू तिन्ही निगेटिव्ह ऍड करा 24 आणि 10 34 आणि 6 40. सो -40 हा झाला फर्स्ट ब्रॅकेट. गेटिंग. मायनस ह्या ब्रॅकेटमध्ये -10 आणि -6 झाले -16 आणि 24 मधून 16. इनफॅक्ट ऍड व्हायला पाहिजे काहीतरी एका साईनची मिस्टेक झाली. लेट मी रिकरेक्ट माय सेल्फ. 4 - 2 5 1 - 2 3 1 - 2 3 4 - 2 5 1 - 2 3. ओके सर. 4 दुने 8 8 एक 24 -24 5 दुने 10 येस येस मायनस 5 दुने 10 -10 येस सर 3 दुने 6 6 24 मायनस निगेटिव्ह -24 पाहिजे हे. दॅट्स वाय आय ऑलवेज से मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. ते फॉल्ट करते बघ ना. 3 दुने 6 6 24 निगेटिव्ह पाहिजे होतं. ठीक आहे. सो बच्चा पुन्हा एकदा या सगळ्यांची बेरीज काय होईल -40. सो -40 minus of minus plus 40. You're observing answer is 0. When any two rows or any two columns are identical, value of the determinant is 0. Next is fourth property. If all the elements of any row or any column, कोणती एक रो किंवा कोणताही एक कॉलम च्या सगळ्या एलिमेंट्सला मल्टिप्लाइड बाय सम कॉन्स्टंट के 2 ने 3 ने 5 ने -3 -4 -2 कशाने गुणा बाय सम कॉन्स्टंट के ने त्याला गुणा. Then value of the new determinant so obtained, नवीन डिटर्मिनंटची व्हॅल्यू विल बी के टाइम्स द व्हॅल्यू ऑफ द जुना डिटर्मिनंट. सिंपल आहे. एक्झाम्पल घेऊ आपण. एक जुना डिटर्मिनंट घेऊ त्याच्या एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला मल्टिप्लाय करू आपण. ठीक आहे ना. चल समजा फॉर एक्झाम्पल आपण एक डिटर्मिनंट घेऊ टाइमपास. समजा एक डिटर्मिनंट घेतला बेटा मी 2 -2 4 3 -1 2 1 4 1. ठीक आहे. चलो असा डिटर्मिनंट घेतला आपण. तर बेटा इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम, कोणतरी एखादी रो किंवा कॉलम पकडू आपण. एखादी रो पकडू. सपोज समजा तिसरी रो आहे. तिसऱ्या रोच्या सगळ्या एलिमेंट्सला आपण काय करू चल 2 ने गुणू आपण. डबल करू यांना. ठीक आहे ना. प्लस असो -2 ने गुणू काही फरक नाही पडत. ओके. सो मी म्हणतो मल्टिप्लाय ऑल एलिमेंट्स कोणते ऑफ थर्ड रो बाय किती नाही गुणूया -2. किती नाही गुणू शकता तुम्ही तुमची मर्जी. ठीक आहे ना. म्हणजेच याला असं लिहूया का आपण अप्लाय. काय अप्लाय करतोय आपण तिसऱ्या रोचे. सो R3 च्या एलिमेंट्सला एरो किती नाही गुणायचं -2 टाइम्स R3. अरे येस और नो. चलो. सो बाळा नवीन डिटर्मिनंट विल बिकम काय होईल बघा -2 ने गुणा त्याला तिसऱ्या रोला. सो पहिल्या दोन रोला काहीच नाही करायचं आपल्याला. 2 -2 4 3 -1 2 आणि जे तिसरी रो आहे -2 ने याला गुणलं तर काय होईल बेटा -2 -2 ने 4 ला गुणलं किती झालं बेटा -8 आणि -2 ने एकाला गुणलं काय झालं -2. आता काय म्हणतात आपल्याला जर तुम्ही असं केलं व्हॅल्यू ऑफ नवीन डिटर्मिनंट इज के टाइम्स द व्हॅल्यू ऑफ जुना डिटर्मिनंट. आता हे आपण व्हेरीफाय करू. ठीक आहे ना. ह्या जुन्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू आपण आता. ठीक आहे ना. चला याची व्हॅल्यू जुन्या मेथडने आता आपण काढू. आपण ट्रिकने त्याच्या आधी करत राहिलो. आता जुन्या मेथडने काढू आपण. डी इज इक्वल टू जुनी मेथड काय सांगते बेटा 2 प्लस मायनस प्लस ना बेटा 2 इंटू ब्रॅकेट. याचे मायनर काय हे चौघ. सो -1 इंटू 1 -1 मायनस साइन दे 4 दुने 8. क्लिअर आहे. आता बघ मायनस आणि मायनस काय होईल बेटा +2 इंटू ब्रॅकेट. याचे मायनर काय हे 3 1 3 मायनस साइन दे 2 1 2 झालं. पुढे बघ +4 इंटू ब्रॅकेट. याचे मायनर हे चौघ 3 चौक 12
माइनस साइन दे, एक गुणले माइनस एक माइनस एक, माइनस ऑफ माइनस काय होईल बच्चा प्लस एक, विच इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट माइनस एक माइनस 8 माइनस 9 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 3 2 गेला 1 प्लस 4 इंटू ब्रॅकेट 12 आणि 1 13, 2 गुणले माइनस 9 माइनस 18 प्लस बे एक बे प्लस 13 चौक 52, फायनल आन्सर होईल बी 52 आणि 2 झाले 54, 54 मधून गेले 18 36. ओके सो बच्चा जुना जो डिटर्मिनंट आहे तो आला 36. क्लिअर आहे? ओके सर. जो नवीन डिटर्मिनंट आहे त्याला मी डी डॅश बोलतो हा, नवीन आफ्टर चेंजिंग तो डी डॅश. चला डी डॅश ला सॉल्व्ह करू आपण बेटा. डी डॅश इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट त्याचे मायनर हे खालचे चौक -1 इंटू -2 विल बी बेटा +2 मायनस साइन दे -8 गुणिले 2 किती झाले बेटा -16, ह्या मायनस सोबत झाले +16, मायनस ने मल्टिप्लाय करशील तर होईल +2 इंटू ब्रॅकेट 3 गुणिले मायनस, अच्छा बघ याचे मायनर काय हे चौक 3 गुणिले -2 -6 मायनस साइन दे -2 गुणिले 2 -4 याच्यासोबत होईल +4 लास्ट इज +4 बरं का आतमध्ये हे चौक 3 गुणिले -8 -24 मायनस साइन दे हे बघ दिलं, नंतर येतो का -2 इंटू -1 +2, अरे सोर नो निगेटिव्ह आला असतं तर प्लस झाला असतं. चला पुढे दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 16 आणि 2 झाले बेटा 18 +2 इंटू ब्रॅकेट -6 अधिक 4 -2 +4 इंटू ब्रॅकेट -24 -2 -26, 2 गुणिले 18 झाले 36, 2 गुणिले -2 झाले -4, आता प्लस इंटू मायनस आन्सर इज मायनस 4 × 24 हात चला 2 4 2 8 आणि 2 10. लेट्स सॉल्व दिस बेटा. दिस इज इक्वल टू 36 -108. ओके 36 3 108. सो आई होप दिस विल बी -72. अरे सॉर नो 36 मधून म्हणजे 108 मधून गेले 36 72 मोठ्या संख्येचे चिन्ह द्या -72. बेटा हे जे -72 आहे याला मी असं लिहू का -2 इंटू 36. येस ऑर नो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट सो ऑब्टेन्ड इज k टाइम्स व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट. बघ व्हॅल्यू ऑफ डी डॅश इज -2 टाइम्स डी ची व्हॅल्यू 36 आहे ना बेटा. अरे येस ऑर नो? सो वी हॅव प्रूव्ड दिस प्रॉपर्टी एज वेल. बघा प्रॉपर्टी नंबर 5 काय सांगते बघ. इफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम, कोणत्याही रो किंवा कोणत्याही कॉलमच्या प्रत्येक इलिमेंट इज एक्सप्रेस एज सम ऑफ द टू टर्म्स, त्याला 2 टर्मची सम म्हणजे तुम्ही वजाबाकी सुद्धा करू शकता, ठीक आहे ना. तर डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस त्याला सम ऑफ द टू डिटर्मिनंट्स. एक्झाम्पल बेटा घाबरू नको, सिंपल एक्झाम्पल एक डिटर्मिनंट घेऊ आपण टाइमपास कोणीतरी. सपोज 2 4 6 -1 -2 4 5 3 -1 असा एक डिटर्मिनंट आपल्या समोर. काय करू आपण, कोणतीही एखादी रो आपण पहिली रो सिलेक्ट केली 2 4 6 वाली, हिला मी काय करतो समजा बर का, ह्या रोला मी ते जे 2 4 आणि 6 आहेत ना बेटा, तर त्यांना असं लिहू का 2 ला लिहिला 1 + 1, ह्या 4 ला लिहिला 1 + 3, ह्या 6 ला लिहिला 1 +, अच्छा 1 प्लस असावं असं काही नाही. आय कॅन राईट 2 + 2. ओके आय कॅन राईट दिस टू बी 5 + 1, काहीच फरक पडत नाही. ओके खालच्या टर्म्स खालचे 2 रो तशाच. क्लिअर आहे बेटा? बघ 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 5 आणि 1 6. ओके सर. तर तुम्ही याला ह्या डिटर्मिनंटला काय लिहू शकतो बेटा, 2 डिटर्मिनंटची बेरीज. कशी हे बघा 1, अच्छा पहिल्या टर्म्सली 1 -1 5, अलीकडचा 2 -2 3 5 4 -1. गेटिंग? हा डिटर्मिनंट अधिक पुढचा कसा लिहायचा, हे पुढचे 1
खालच्या तर 2 रो तशाच राहतील. 2 -2 3 पलीकडचं बघ 1 4 -1. येस यू कॅन डू दिस. कॉन्व्हर्सली तुमच्याकडे समजा हे 2 डिटर्मिनंट असे आहेत की ज्यांच्या 2 रो सेम सेम आहेत. कोणत्याही 2 रो सेम सेम आहेत. तर उरलेल्या रोज बघा उरलेली रो आय मीन व्हेरी सॉरी, कोणते 2 रो समजा कशा आहेत दोघांच्या सेम आणि बेरीज किंवा वजाबाकी असेल, जसं की बेरीज आहे तर तुम्ही काय करू शकता बेटा, इकडची रो आणि इकडच्या रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला तुम्ही ऍड करू शकता. आर यू अंडरस्टँडिंग? पुन्हा सांगतो, ह्या 2 रो R2 आणि R3 सेम सेम आहे 2 डिटर्मिनंट मध्ये, तर तुम्ही R1 च्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला ऍड करू शकता. दिस इज दी कॉन्व्हर्स. तर बघा 6वी प्रॉपर्टी, इफ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और एनी कॉलम, कोणत्याही रोच्या किंवा कोणत्याही कॉलमच्या एलिमेंट्सचा कॉन्स्टंट मल्टिपल, डबल ट्रिपल नाही का, 1/2 1/4 इट डिपेंड्स, इज ऍडेड टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो ऑर द कॉलम. आता ऑब्विस आहे ना, ह्या रोचा आणि ह्या रोचाच कनेक्शन बनणार, ह्या कॉलमचा आणि ह्या कॉलमचा 1 2 3 पैकी. डोंट वरी, आय विल एक्सप्लेन. तर बेटा व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज, म्हणजे डिटर्मिनंटला फरक नाही पडत. एक्झाम्पल घेतो मी एकदम मस्त पैकी. ओके, काय बघ म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा एक डिटर्मिनंट आहे माझ्याकडं. सो एक रॅन्डम डिटर्मिनंट आपण घेऊ, ठीक आहे ना. सो 4 -3 2 3 1 -2 2 1 3, ठीक आहे. चल एक डिटर्मिनंट आहे बाळा माझ्याकडे. आता क्वेश्चन असा आहे, मी एक ऑपरेशन करतो. ऑपरेशन म्हणजे काय की कोणत्या तरी रो किंवा कॉलम, आता आपण काय करू, पहिल्या कॉलम आणि तिसऱ्या कॉलमचं काहीतरी कनेक्शन, म्हणजे माझ्यासमोर एक टार्गेट आहे सपोज. ऐक बरं का, समजा टार्गेट ठेवल्याशिवाय तर काही मजा नाही. मी काय म्हणतो, ऍक्च्युली एक टार्गेट धरू आपण बरं का. टार्गेट, हा टार्गेट असं बेटा माझं की हा जो एलिमेंट 4 टार्गेट टू मेक एलिमेंट A11 = 0. छोटा ए म्हणजे काय, एलिमेंट 1 1 म्हणजे काय, पहिली रो पहिल्या कॉलम वाला, म्हणजे काय 4 ला 0 करायचं. अरे आर यू अंडरस्टँडिंग? 4 ला 0 बनवायचे आपलं टार्गेट आहे बेटा, ठीक आहे ना. टू मेक द एलिमेंट A11, याला 0 बनवायचं. मग आता काय करतो मी, अप्लाय, बघा बाळा अप्लाय ट्रान्सफॉर्मेशन कसं वापरायचं, रो किंवा कॉलम, तर आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरू. 4 कुठे आहे, पहिल्या कॉलम मध्ये. कुठे बेटा, पहिल्या कॉलम मध्ये, आहे की नाही. सो दिस इज इन द फर्स्ट कॉलम. येस ऑर नो बेटा, फर्स्ट कॉलम. आणि हा कितवा कॉलम आहे बाळा, थर्ड कॉलम. गेटिंग क्लिअर आहे. सो फर्स्ट आणि थर्ड मी मुद्दाम बोल्ड केले तुम्हाला कळण्यासाठी, ठीक आहे ना. सो बेटा फर्स्ट आणि थर्ड, मला थर्डची हेल्प घेऊन हा 4 0 बनवायचा. मग आता मी कसं म्हणणार, अप्लाय, काय अप्लाय करायचे मला, इलेमेंट कुठं स्टोअर करायची ती व्हॅल्यू, फर्स्ट कॉलम मध्ये. सो मी अप्लाय असं म्हणतो, C1 एरो करतो ऍज, काय करायचंय मला 0. आता हा 4 0 कधी होईल, 4 मधून 4 गेला तर 0. हेल्प कोणाची घ्यायची, थर्ड कॉलमची. तर बेटा हा 4 आहे, याला 2 ने गुणावं लागेल ना मला, 2 ने गुणलं तर बेदोने 4 होईल, वजा करा. सो मी कसं म्हणतो, C1 ऍज C1 वजा 2 टाइम्स C3. आय रिपीट, हा 4 आहे, 4तून 4 गेले तर 0 होईल. सो C1 आणि C3 वजाबाकी गेली 4तून 2 2, परंतु मला 0 पाहिजे. मग 0 कसा होईल, 4, याला 2 ने गुण म्हणजे बेदोने 4 होईल, आणि ह्या 4 मधून हा 4 वजा कर. अरे येस ऑर नो. सो अप्लाय C1 मायनस 2 टाइम्स C3, ठीक आहे. सो बच्चा मग D डॅश नाही का, नवीन जो डिटर्मिनंट आहे, आय विल राईट D डॅश, थोडा खाली लिहितो. ओके बेटा, बघा D डॅश इज इक्वल टू C1 मध्ये C1 वजा 2 टाइम्स C3. C1 चं एलिमेंट कोण आहे बेटा, 4 वजा 2 टाइम्स C3 वाला करस्पॉन्डिंग कोण आहे बेटा, 2. झालं. चला पुन्हा खालचा C1 वाला घ्या, C1 वाला एलिमेंट आहे बेटा 3 वजा 2 टाइम्स C3 वाला करस्पॉन्डिंग कोण आहे बच्चा, -2.
चला पुन्हा C1 वाला पुढचा घे 2 वजा 2 टाइम्स C3 वाला करस्पॉन्डिंग कोण आहे 3. आर यू अंडरस्टँडिंग? सो हे ऑपरेशन झालं C1 वरती. C1 वरती केलंय का नाही? अप्लाय. देअरफॉर C2 and C3 second and third column remains unchanged. क्लिअर आहे बेटा? आला ब्रॅकेट मध्ये लिहितो. तुम्ही ऑपरेशन केलं C1 वरती, सो C2 आणि C3 बदलण्याचा काहीच संबंध नाही. सो बच्चा -3 1 1 2 -2 3. गेटिंग? आता सोडवा. विच इज इक्वल टू 4 वजा 4 0. अर्थात जे माझं टार्गेट पकडलं होतं मी एक, ते माझं कंप्लीट झालं. आता बघ 3 वजा मायनस ऑफ मायनस होईल प्लस. बेदुने 4 4 आणि 3 7. 2 वजा 3 दुने 6, 2तून 6 गेले -4. सो -3 1 1 2 -2 3. गेटिंग? सो आय हॅव गॉट D डॅश. हे ऑपरेशन करायला शिकलो आपण. आता मुद्दा असा आहे, व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड. तर बेटा हा जो डी आहे आणि हा जो डी डॅश आहे, आता आपण दोघांचे व्हॅल्यू काढू. एकदा स्क्रीनशॉट घे. ठीक आहे. आता बघ दोघांचे आन्सर्स काय आले पाहिजे बेटा? सेम. ठीक आहे. चला आपण याला पण सोडवू, त्याला पण सोडवू. ठीक आहे. दिस इज युअर डी डॅश. दोघांची उत्तर आता सेम आली पाहिजे. देन दिस विल बी प्रूव्ड. चलो बच्चा. सो 4 इंटू ब्रॅकेट, त्याचे मायनर बघ 3 मायनस साइन दे, -2 म्हणजे झाला +2. ओके. पुढे -3 झाला +3 इंटू ब्रॅकेट 3 3 9 मायनस साइन दे, 2 गुणिले -2 -4 झाले +4 +2 इंटू ब्रॅकेट 1 गुणिले 3 3 मायनस साइन दे बेक बे इज इक्वल टू 3 आणि 2 5 5 चोक 20. ठीक आहे ना. प्लस 9 आणि 4 13 13 त्रिक 39. ओके. 3 2 गेला 1 म्हणजे 2. ठीक आहे. सो 39 आणि 2 41 आणि 20 61. याचा सुद्धा आन्सर 61 यायला पाहिजे. सो बच्चा डी डॅश इज इक्वल टू 0. सो पहिली टर्म झाली 0. -3 होईल +3 इंटू ब्रॅकेट 3 गुणिले 7 21 मायनस साइन दे 8. अरे बघ ना -4 -2 +8 होईल ना. मायनस आला असता तर प्लस केला असता आपण. सो +2 इंटू ब्रॅकेट 1 गुणिले 7 7 मायनस साइन दे -4 गुणिले -4 मायनस मग झाला +4 इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 21 मधून 8 गेले आले 13 +2 इंटू ब्रॅकेट 7 आणि 4 11. सो 13 त्रिक 39 अधिक 11 दुने 22. 39 आणि 22 61. येस. सो बच्चा D is 61. D dash is also 61. We have finally proved this property. Yes, screenshot. The seventh and the last property है triangle property. Okay, बच्चा. So triangle property नाव काय? If each element of the determinant above or below main diagonal. Determinant दोनच प्रकारचा असतो. तुम्हाला माहिती आहे 2/2 आणि 3/3. So most typically 3/3 मध्ये आपण 3/3 एक्झाम्पल 2/2 घेऊ शकतो आपण. येस और नो? सो बच्चा 3/3 चला दोन्ही घेऊ आपण एक्झाम्पल. ठीक आहे ना. मेन डायगोनल इज 0. कोणत्या? वरची किंवा खालची एलिमेंट. डायगोनलच्या वरची किंवा खालचे. देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल एलिमेंट्स. लेट्स प्रूव्ह. बाळा पहिली गोष्ट म्हणजे जरा समजून घ्या की एखादा डिटर्मिनंट जेव्हा एक्सप्रेस केला जातो बरं का, तर तुम्हाला माहिती आहे तो एक तर 2/2 असेल नाही तर 3/3. हा जरा कन्सेप्ट डायगोनल वाली लक्षात घ्या. हा डायगोनल हा मॅटर काय? हे बघ लोकेशन वाले एलिमेंट्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ए, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. क्लिअर आहे बेटा? एक तर 2/2 किंवा 3/3 असेल तर A11 A12 A13. ठीक आहे ना. A21 A22 A23. ठीक आहे. A31 A32. क्लिअर आहे? A33. सो बच्चा एक तर 2/2 3/3
जो डायगोनल असतो बेटा, लक्ष दे, दिस इज द प्रिन्सिपल डायगोनल. गेटिंग? सो डायगोनल एलिमेंट्स कोणते असतात? हा, दिस इज द कन्सेप्ट बेटा. डायगोनल एलिमेंट्स कोणते असतात की जिथे I इज इक्वल टू जे. बघ ना, 1 1 2 2 1 1 2 2 3 3. सो डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय रे बेटा? I इज इक्वल टू जे. आपण लोकेशन लिहितो का ना एलिमेंटचं, AIJ. तर स्क्रीनशॉट घे, दिस इज दी डायगोनल. आता बघ काय सांगतं आपल्याला, इफ इच एलिमेंट ऑफ द डिटर्मिनंट अबव ऑर बिलो, अबव किंवा बिलो. चला फॉर एक्झाम्पल आपण 2/2 घेऊ. आपण फॉर एक्झाम्पल अबव वाला एक डिटर्मिनंट घेऊ आपण, डी इज इक्वल टू, ठीक आहे ना. तो असा घेऊ आपण, च्यू 3. अबव वाला 0 घेऊ तर -1 घेऊ. त्याला जो सोडवलं तर काय होईल बेटा? नॉर्मली बेत्रिक 6 वजा -1 इंटू 0 इज 0. आन्सर इज 6. तसं इथे आलं डायगोनलचा आन्सर. येस ऑर नो? चलो आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. चला हे झालं, स्क्रीनशॉट घे. चला एक किरकोळ एक्झाम्पल आहे. माझ्या कुठे आहे? त्या 3/3 वाल्यामध्ये हे पुस्तक आहे. ठीक आहे, सोबतच्या बघ, लक्ष दे. एक 3/3 वाला घेऊ आपण एक्झाम्पल, की बाबा डिटर्मिनंट इज सपोज खालचे घ्या, नाही तर एक डायगोनल ऍक्च्युली 1 2 3 असं घेऊ आपण, -4 2 3. आणि बेटा हे बघ, हा डायगोनल आहे ना, डायगोनलचे वरचे किंवा खालचे समजा हे 0 असतील, तर ह्या ज्या डिटर्मिनंटचा आन्सर आहे हे डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. कसं बेटा? प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल एलिमेंट. हे तिघ म्हणजे 1 इंटू 2 इंटू 3. सो काय लिहू शकतो बच्चा तू? 6. नॉर्मली सोडवलं तरीही विषय तोच येणार. हे बघ ना, 1 इंटू 3 दुने 6 -0, -4 इंटू 0 -0 +2 इंटू 0 -0. So अच्छा, you can do it in this way. This was the 7th property. So beta, we have to note something. In all above 7 properties which we have seen, we perform some operations on the rows or columns in the symbolic form as they have provided. First आहे बेटा RI, हे डबल इम्प्लिकेशनचं चिन्ह आहे बरं का. हा डबल एरो RJ म्हणजे काय? R फॉर द रो. I आणि J म्हणजे काय? I आणि J नंबर आहे बेटा. I आणि J, I1 असेल तर J 2 किंवा 3 असेल, कारण डिटर्मिनंट इज 3/3 ओनली. सो 1 आणि 3 म्हणजे काय? इंटरचेंज करा, पहिली आणि तिसरी रो 1 आणि 3 असेल तर. अरे सो नो, सो इंटरचेंज ith अँड jth रो. सेम वे CI CJ इंटरचेंज, म्हणजे समजा हे 2 आणि हे I2 आहे, J3 आहे. सो दुसरा तिसरा कॉलम काय करा? इंटरचेंज. दुसऱ्याच्या जागी तिसरा, तिसऱ्या जागी दुसरा. RI ऍज K टाइम्स RI म्हणजे ह्या I च्या जागी 1 2 3 असं काहीतरी असेल ना. समजा 2 आहे तर मग R2 ऍज K टाइम्स R2 म्हणजे R2 च्या एलिमेंट्सला K ने गुणा, मल्टिप्लाय एलिमेंट्स ऑफ ith रो बाय K. सेम वे CJ, J वापरला नाही तर I वापरला, CJ ऍज K टाइम्स CJ म्हणजे काय? मल्टिप्लाय एलिमेंट्स ऑफ दॅट jth कॉलम बाय K. ओके. आणि लास्ट RI, जसं आपण टार्गेट पकडलं होतं ना मगाशी, तसं RI ऍज RI प्लस K टाइम्स RJ म्हणजे काय? K टाइम्स एलिमेंट ऑफ RJ म्हणजे समजा 1 आणि 2 असं घेऊ आपण. I1 आहे आणि J 2 आहे, मग काय होईल बेटा? R1 ऍज R1 प्लस K टाइम्स R2 म्हणजे R2 च्या एलिमेंटला 2 ने गुणायचं आणि ते R1 मध्ये टाकायचे. सिमिलरली 1 आणि 2 घेतलं तर सेकंड कॉलमला K ने गुणायचं आणि 1 मध्ये ऍड करायचं. सेकंड कॉलमला K ने गुणायचं आणि हा जो 1 असेल याच्यामध्ये त्यांना ऍड करायचं. सो रो, हॉरिझॉन्टल, कॉलम्स, वर्टिकल, and these are the operations. Getting? So, today we will stop here.